आज महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसमोर केवळ दोन पर्याय आहेत। एकतर असं रिपोर्टिंग करत स्वतःच्या समस्या मांडा, नाहीतर सर्पदंशाने मरा। गडचिरोलीच्या आश्रमशाळेत मुलींना साप चावल्याने 3 मुलींचा जीव गेला, कारण त्यांना झोपण्यासाठी बेड उपलब्ध करून दिले गेले नव्हते। हे आहे हजारो वर्षांपासून मजबूत उभे असलेल्या गडकिल्ल्यांच्या महाराष्ट्रातील सरकारी शाळांची चित्र। सरकारी शाळांची अवस्था बघा, कुठे छतावरून पाणी गळतंय, कुठे पिण्याच्या पाण्याची सोय नाही आणि कुठे मुलींच्या सुरक्षेसाठी वॉचमन किंवा वॉर्डन सुद्धा हजर नसते। गेल्या 10 वर्षात महाराष्ट्रात 2500 पेक्षा जास्त सरकारी शाळा बंद पडल्या आणि मजेशीर बाब म्हणजे 2600 पेक्षा जास्त खासगी शाळा उघडल्यात। 550 पेक्षा जास्त शाळा मान्यतेशिवाय सुरू आहेत आणि देशात गेल्या 10 वर्षात 1 लाखांहून अधिक सरकारी शाळा बंद पडल्यात। आपल्या देशातील शिक्षणाची अवस्था सुधारायची असेल तर फक्त एकच इफेक्टिव्ह पर्याय आहे, तो म्हणजे चीन प्रमाणे जर कोणत्याही मंत्र्याला त्याचं मंत्रिपद टिकवायचं असेल, मंत्री म्हणून काम करायचं असेल तर त्याच्या मुलाला बाहेरच्या देशात शिक्षणासाठी पाठवता येणार नाही। जोपर्यंत आपल्या देशात चीन प्रमाणे अशा पॉलिसीज फोर्स केल्या जात नाहीत, तोपर्यंत आपल्या देशात काहीच बदलणार नाही।